निश्चितच राजमुद्रा आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेलच. चला ना प्लीज, कोणीतरी एक जण चला लवकर. इथं नावांची अडचण येते ऑनलाईन स्कोरिंगला, आणि इथं आपण यूट्यूबवर सगळे नावं व्यवस्थित टाकणं आपल्याला गरजेचं असतं. चला लवकर कोणीतरी या. चला दोघं बॅट्समॅनांची नावं विचारून घ्या पंच. थांबा, चालू नका करू प्लीज, थांबा. हॅलो, चालू करा आता. ओके, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू खेळून काढलाय हवाई मार्गाने, फायनलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, चांगला प्रयत्न, अव्वल 100 आउट ऑफ 100% एफर्ट. काही धावा त्यांना आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. धावत जाऊन फलंदाजांनी या ठिकाणी 2 धावा संपन्न केलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. नो बॉल देखील आहे, पंचांचा निर्णय नो बॉलचा आलेला आहे. 3 धावा खर्च झाल्यात. क्षेत्ररक्षकाने पूर्ण जान लावली क्षेत्ररक्षणात आणि 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. सागर गोलंदाजी करतोय. राजमुद्रा वॉरियर्स हा पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा, ज्याला जोरदार स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता फलंदाजाला. ऑफच्या दृष्टीच्या बाहेर पंचांकडे आशापूर्ण नजरेनं पाहत होता फलंदाज की ह्या पंचांनी हा चेंडू वाईड दिला पाहिजे होता असं. मात्र पंच एक चांगल्या पोझिशनमध्ये आहेत. जोरदार फटका हवाई मार्गाने ट्रॅव्हल झाला चेंडू आणि आला हा पहिला षटकार. एक उत्तुंगरित्या दर्शनीय स्ट्रोक, फ्रंट फुटवर पुलचा फटका पाहिला आपण. मिड विकेट मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 धावा. नटराज स्ट्रोक ज्याला म्हणतात त्या पद्धतीचा. प्रथमतः फ्रंट फूट पुढे आला आणि नंतर उजव्या पायावर संतुलन बनवत त्याला बॅट पूर्णपणे फिरून दिली आणि मिड विकेटमधून चेंडू हवाई मार्गाने पाठवला. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या बघता बघता 9 झालेली आहे 2 चेंडूंमध्ये. डेड बॉल. नितीन फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज नितीन, नॉन स्ट्रायकिंग एंडला शारिफ. सागर गोलंदाजी करतोय. राजमुद्रा वॉरियर्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतायत. परत एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय मैदानाच्या मदतीनं. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव घेण्याची संधी. 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगला उत्कृष्टरित्या फटका खेळून काढला होता मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला धावत जाऊन एक चांगली उसळी मिळाली त्याला. एका हाताने चेंडू अडवला. 1 धाव घेण्याची संधी.
कुठेतरी चांगल्या गोलंदाजीसोबत एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची गरज दोघंही संघांना. क्रिकेटच्या खेळात सांघिक वृत्तीनं प्रत्येकाला आपलं योगदान द्यावं लागतं. चांगला फटका सर्व क्षेत्ररक्षकाला. काही चुका त्या ठिकाणी होत आहेत, मात्र कुठलीही धाव घेण्याची संधी नव्हती. प्रयत्न देखील केला नाही. षटक देखील संपलेला आहे. एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. एका षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 11 धावा. राज मुद्रा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतायत. नवीन षटकाची सुरुवात झाली. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला फुलचा फटका खेळून काढला होता, मात्र टायमिंग काय तेवढी व्यवस्थित झालेली नाही आहे. जोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हेमराज उजव्या बाजूला येतात, चेंडू अडवतात आणि फेकी करतात. एक धाव घेण्याची संधी. एका धावानं धावफलक हलतोय. एका धावेची भर. एकूण धावसंख्येत चांगली गोलंदाजी. पहिल्या तुलनेत निश्चितच हे षटक एक चांगलं षटक म्हणूया. 2 चेंडू आतापर्यंत चांगल्या लेंथवर, चांगल्या टप्प्यावर आणि चांगल्या दिशेनं राहिलेले आहेत. यावेळेस मात्र थोडी दिशेत चूक झाली. ऑफच्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकानं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव अवांतरच्या माध्यमातून जोडली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकणार आहे. अतिशय पटापट चेंडू टाकतायत. हा दुसरा वाईड, बॅक टू बॅक दुसरा अवांतर धाव ही दुसरी मिळालेली आहे या षटकातली. परत एकदा जोरदार फटका खेळायचा होता. फ्रंट फुटवर पूर्णपणे लंजिंग ड्राईव्ह ज्याला म्हणतात, पुढे सरसावत जोरदार ड्राईव्ह करायचा होता त्याला. फलंदाजाला चुकला. या षटकातला पुढचा चेंडू हवाई मार्गाने पाठवण्याच्या बेतात या ठिकाणी झेल टिपला गेलाय. काऊ कॉर्नर किंवा मिड विकेटचा एरिया होता. टायमिंग काय एवढी व्यवस्थित झाली नाही आणि सरळ चेंडू गेला तो क्षेत्ररक्षकाकडे. एक सोपा झेल या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पहिला गडी बाद झालेला आहे. पहिला झटका देखील म्हणू शकतो. पहिला हादरा या ठिकाणी लागलेला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय. पहिला गडी बाद. 14 धावा धावफलकावर असताना नवीन फलंदाजाने फुलटॉस चेंडूला ड्राईव्ह केला. मैदानाच्या मदतीने लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आला. साईड स्क्रीनच्या समोर पहिली धाव संपन्न झाली. दुसरी धाव घेण्यासाठी पुढे सरसावले. मैदान छोटं, फेकी जोरात, उत्कृष्ट दर्जेदार फेकी झाली आणि त्याचा मोबदला या ठिकाणी धावचित व्हावं लागलं. गडी बाद झाला. दुसरा हादरा या षटकात लागला. निश्चितपणानं अतिशय छोटं मैदान आहे. या ठिकाणी 2 धावांची संधी फार कमीदा या ठिकाणी उपलब्ध होत असते आणि निश्चितच कुठेतरी कॅल्क्युलेशन या ठिकाणी चुकलेलं आहे. अमर्याद गरजा परंतु पर्यायी उपयोगाची दुर्मिळ साधने यांचा मेळ घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता. गरज होती या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची, मात्र कॉलिंग डेंजर एंडला ज्याला धावायचं होतं निश्चितपणे खूप मोठ्या अंतराने या ठिकाणी धावचित. आणि बघता बघता स्थिती पूर्णपणे बदललेली आहे.
नवीन बॅटर्स मैदानात पोहोचलेले आहे. नेक्स्ट मॅन वॉक इन टू द मिडल. निशांत बघता बघता 2 झटके लागलेले आहेत. हा चेंडू अभिषेकने खेळून काढला शॉट मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव संपन्न झाली. षटक देखील संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 17 धावा 2 गडी बाद. राज मुद्रा वॉरियर्स प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांचा राहिलेला आहे. 17 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तसं टेनिस क्रिकेटचे खेळाडू जे असतात त्यांना फारसं कधी कोणावर प्रेम होत नसतं. क्रिकेटशिवाय सोडलं तर दुसरं त्यांना कोणी आवडत नसतं. भलेही त्यांना रातोरात शेकडो किलोमीटरचं अंतर ट्रॅव्हल करावं लागलं तरी ते पोचत असतात. एवढं क्रिकेटच्या खेळावर प्रेम करणारे क्रिकेट वेडे टेनिसपटू वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या पाड्यांवरून, वेगवेगळ्या शहरांमधून वेगवेगळी मैदानं येऊन गाजवत असतात. घरच्यांच्या इच्छा आकांक्षांना सांभाळून आपले कर्तव्य बजावून खेळात सर्वस्व देत असतात असे आमचे टेनिस खेळाडू. त्यांच्यावर 12 फेब्रुवारी काय 14 फेब्रुवारी काय कोणता व्हॅलेंटाईन डे काय याचा काही फारसा फरक पडत नसतो. त्यांना फक्त एकच नाद असतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच. चांगल्या पद्धतीने बॅकफुटवरून अतिशय सुंदर ड्राईव्ह केलाय. त्याला बॅकफुट पंच देखील म्हणू शकतो आपण. चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षकाला कसरत मेहनत करण्याची गरज. डाव्या बाजूला जाऊन बाउंड्री लाईनच्या जवळून उचलून फेकी केली. तत्पश्चात 2 धावा या ठिकाणी संपन्न झाल्यात. अतिशय सुंदर क्रिकेट या ठिकाणी पाहावयास मिळालं. गोलंदाजाकडनं चांगला चेंडू होता. फलंदाजानं चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षकाचं देखील राहिलं. ओव्हरऑल चांगला संघर्ष बॅट आणि चेंडूमध्ये आपण बघतोय. 19 धावा धावफलकावर 2 गडी बाद. 2.1 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर राजमुद्रा वॉरियर्स संघाच्या खात्यात. अभिषेक आणि निशांतची जोडी मैदानात. एक साझेदारी, एक भागीदारी, एक पार्टनरशिप त्यांना करायची आहे. तत्पश्चात मग त्यांना विचार करावा लागेल धावा कशा जमवायच्या आहे, धावांचा कशा पद्धतीने एक आव्हान समोर उभं करावं लागेल. निश्चितपणानं लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. चांगला फटका दर्जेदार अव्वल. मात्र त्या पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. आउटफील्ड तेवढी काही फास्ट नाही आहे. स्लो आउटफील्ड कारणाने 1च धाव त्या ठिकाणी संपन्न झाली. मैदान देखील छोटं आहे. आउटफील्ड देखील थोडीशी वेट आहे. थोडंसं चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत नसतो. स्लो आउटफील्ड कारणाने 1च धाव या ठिकाणी संपन्न झाली. चांगला फटका निश्चितपणानं होता. 20 धावा धावफलकावर आणि पहिल्यांदा संधी आता निशांतला स्ट्राईक करण्याची. 4 चेंडूंचा सामना करत 5 धावा अभिषेकच्या बॅटमधून. 2.2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर. चांगला अप्रतिम पुलचा स्ट्रोक पाहाव्यास मिळाला. नटराजचा फटका जे म्हणू शकतो आपण त्याला. कुठेतरी डावा पाय हवेत घेत उजव्या पायावर संतुलन बनवत त्याला पुल करून दिला. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगमध्ये दिनेश यांचं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्याची संधी फलंदाजाला. व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल. कुठेतरी नियंत्रणावर या ठिकाणी आपल्या गतीवर नियंत्रण ठेवावं लागेल. दिशा व्यवस्थित करावी लागेल. तसं बघता गोलंदाजी करणारा संघ अतिशय चांगल्या स्थितीत सध्या तरी दिसतोय. परत एकदा चांगला नियंत्रण चेंडू तो चांगला टप्प्यावर बॅकफुट जाऊन त्याला प्लेस केला. पॉईंटच्या खेळाडूच्या उजव्या दिशेने डीप पॉईंट क्षेत्ररक्षण झालं. उचलून फेकी देखील केली गेली गोलंदाजाकडं. 1 धाव पूर्ण करण्याची संधी. 2.4 ओव्हर 23 for 2. 3rd ओव्हर इन ॲक्च्युली गोइंग ऑन. 3रा ओव्हर जारी आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. बॅकफुटवरून पंच केला आहे. त्याला कव्हर एक्स्ट्रा कव्हर ज्याला म्हणतात त्या ठिकाणी चेंडू वाढवला गेला. सर्कलमध्ये धाव घेण्याचा काही प्रश्न नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार अव्वल क्षेत्ररक्षण म्हणूया. काही धावा निश्चित आपल्या संघासाठी वाचवल्या गेलेल्या आहेत. 1 धाव खूप महत्त्वाची ठरते शेवटी. चांगला स्ट्रोक प्लेस केलाय त्याला. क्षेत्ररक्षक धावतोय दिनेश. बघूया रोखतो का.
क्रिकेटच्या खेळात फुटबॉलचा मजा देण्याचा प्रयत्न होता, पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विफल राहिला, अयशस्वी राहिला. चौकार आला, 4 धावांनी धावफलक पुढे सरसावला. चांगला फटका, चांगला प्लेस केलेला फटका होता. चांगल्या फटक्यासोबत चांगलं प्लेसमेंट देखील असणं आवश्यक असतं आणि त्याचा मोबदला फलंदाजाला मिळाला. षटक देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण, 27 धावा, धावफलकावर 2 गडी बाद, 27. राजमुद्रा वॉरियर्स. प्रथम फलंदाजीचा निर्णय राहिलेला आहे. हॅलो, जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा आयोजित चोपडा प्रीमियम लीग पर्व पहिलं. या ठिकाणी आजचा हा 3रा दिवस. खूप सुंदर असं नियोजन मैदानाचं, त्याचबरोबर दोघा संघांचं. आपण बघत असाल 2 गडी बाद, 27 रन. 3 ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. अभिषेक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला निशांत. अतिशय सुंदर खेडीमेडीच्या वातावरणात हे मैदान सुसज्ज या ठिकाणी झालेलं आहे. बॉलर चुडामन. अंपायरचा इशारा, वाईट बॉल. खूप सुंदर अशी खेळी या ठिकाणी आपण बघतोय. दोघं संघांमध्ये एक खेडीमेडीचं वातावरण या ठिकाणी. पुढचा बॉल, परत वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. खूप सुंदर असा चेंडू या ठिकाणी बाहेर मारलेला आहे आणि तो षटकार. खूप सुंदर अशी बॅटिंग, दोघं प्लेअरमध्ये कॉम्बिनेशन आपण बघतोय. अभिषेक आणि निशांत. अभिषेक स्ट्राईकला आणि निशांत नॉन स्ट्राईकला. पुढील बॉल. अभिषेक या ठिकाणी एक रन आपल्या संघासाठी जोडत आहेत. एक रन फार महत्त्वाचे असतात. संघाला विनिंग झोनपर्यंत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न असतो. म्हणून खूप सुंदर असा चेंडू या ठिकाणी शॉट आणि ही कॅच या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आउटचा असा इशारा. या संघासाठी एक गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. राजमुद्रा वॉरियर्स. गिरीश पुढील प्लेयर या ठिकाणी आलेला आहे. खूप सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी आमचे चुडामन भाऊ. एक बॉल या ठिकाणी ड्रॉप होणं म्हणजे समोरच्या संघाला या ठिकाणी प्रेशर येत असतो. अतिशय सुंदर खेळीमेळीचं वातावरण.
आणि कॅच घेत एक विकेट या ठिकाणी घेतलेली आहे. धन्यवाद सरजी. 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 36 धावा धावफलकावर, 4 गडी बाद 36. राजमुद्रा वॉरियर्स निम्म्या षटकांचा खेळ या ठिकाणी आपण म्हणू शकतो. 24 चेंडूंवर 36 धावा झालेल्या आहेत. नवीन बॅटर्स मैदानात येत आहेत. समाधान गोलंदाजी मार्कवर गोलू दिसत आहेत. कुठेतरी धावा जमवणं, धावांचा वेग वाढवणं आता गरजेचं ठरलेलं आहे. एक धावांचं एक आव्हान या ठिकाणी उभं करावं लागेल. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय जो ठरलेला आहे, घेतलेला आहे, त्याला आता कुठेतरी योग्य करावं लागेल. चांगली फलंदाजी अभिषेकची आतापर्यंत राहिलेली आहे. नवीन षटकातला पहिला चेंडू हलकासा आखूट टप्प्याचा होता. ऑफच्या एसटीच्या बाहेर त्याला प्लेस करत बॅकफुटवरून पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत उजव्या बाजूला धावत जातो, चेंडू उचलतो, फेकी करतो. 1 धाव घेण्याची संधी. एका धावानं धावफलक पुढे सरसावेल. 37 धावा बघता बघता आता धावफलकावर आपण म्हणू शकतो 4 गडी देखील गमावलेले आहेत. कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये, चांगल्या पोझिशनमध्ये आपण या ठिकाणी बघतोय. चांगल्या स्थितीत गोलंदाजी राहील आहे. परत एकदा चांगला चेंडू, निश्चितपणे चांगल्या लेंथवर, चांगल्या दिशेनं भेदक मारा राहिलेला आहे. अचूक गोलंदाजी आणि त्याचा मोबदला देखील गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळालेला आहे. फुलटॉस चेंडू ज्याला खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पूर्वानुमान घेत डाव्या बाजूला धावत जाऊन संतुलन बनवत चांगल्या रीतीने चेंडू अडवतात, फेकी करतात. 1 धाव घेण्याची संधी. यस, फेअर डिलिव्हरी, लीगल डिलिव्हरी. आपल्या संघासाठी समाधान पाटील यांनी 1 रन घेत अतिशय सुंदर असं प्लेसमेंट या ठिकाणी ऑफ साईडला बघत असाल. 1 रन हा महत्त्वाचा आहे. दुसऱ्या रनसाठी धावताना खेळाडू दोन रन या ठिकाणी घेत आपल्या संघामध्ये हळूहळू का सेना 1 रन या ठिकाणी आपल्या संघासाठी घेत आहेत. खूप सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी गोलू भाऊ यांच्या माध्यमातून बघायला मिळते आहे. या ठिकाणी ओव्हर समाप्तीचा इशारा. एकूण धाव संख्या आहे 41, 4 विकेट. आपण बघत असाल या ठिकाणी संघ मालक म्हणून मोरेश्वर हॉस्पिटल डॉक्टर सागर पाटील,
हरताडकर हॉस्पिटल डॉक्टर अमित हरताडकर, NS सय्यद श्री साबिर सय्यद, राजमुद्रा दिनेश चौधरी, नवनाथ कार्तिक ऑप्टिकल्स सागर चौधरी महेंद्र पाटील, सातपुडा योद्धा अमित तडवी. आपण बघू शकतात एक रन घेत आपल्या संघासाठी प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर KK वॉरियर्स ईश्वर सोनवणे, सुनील भारेराव, श्रद्धा डिजिटल श्री मनोज कोष्टी, साईबाबा हॉस्पिटल डॉक्टर सचिन काटे, मालती हॉस्पिटल हेमंत पाटील, अरुणबा 11 अरुण पाटील, DD फायटर्स दिनकर पंडितराव देशमुख. आपण बघत असाल पंचांचा इशारा हा वाईट. त्याचबरोबर कृष्णा केला एजन्स सप्लायर्स ज्ञानेश्वर V पाटील, एव्हरग्रीन CC इरफानबाई पियुष भाऊ, कानोश्री सुपर किंग गोपाल चिंपी आणि मोरनी हाऊस अशोक पाटील. अतिशय सुंदर असं नियोजन आणि आयोजन. बॉल आहे. अतिशय खूप सुंदर पद्धतीचं मॅनेजमेंट tenniscricket.in माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर आमच्या या 3 दिवसापासून कॉमेंटेटर म्हणून प्रदीप देसले यांचं या ठिकाणी आपल्याला आपण कॉमेंट्रेटरच्या माध्यमातून बघतोय. खूप सुंदर अशी कॉमेंट्रेटी हिंदी लँग्वेजमध्ये आपल्याला ऐकायला मिळते आहे. सुंदर असं नियोजन आणि प्रायोजन या ठिकाणी जय हिंद क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. हरताडकर हॉस्पिटल त्यांचे संघ मालक स्वतः वैयक्तिक या ठिकाणी खेळतायत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. नाहीतर फक्त संघ मालक नुसतं फक्त संघ घेऊन या ठिकाणी एका ठिकाणी बसून बघण्यापेक्षा स्वतः त्या ठिकाणी आपल्या संघासाठी काय करता येईल ही अपेक्षा या ठिकाणी करतात. अमित हरताडकर. राजमुद्रा वर्सेस हरताडकर हॉस्पिटल. धन्यवाद सरजी. एक चांगला दर्शनीय स्ट्रोक या ठिकाणी पाहाव्यास मिळाला. बॅकफुटवरून कव्हरच्या दिशेने एक चौकार खेचत धावांची गती वाढवली. यस डेड बॉल. सन्माननीय समाधानजी माळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत जय हिंद क्रिकेट क्लबच्या वतीने. व्हेरी वॉर्म वेलकम सरजी. परत एकदा जोरदार ड्राईव्ह केला मैदानामध्ये. चेंडू ट्रॅव्हल देखील झाला. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी विफल राहिला. गडी बाद धावचित. आणि ज्या पद्धतीने नाणेफेक जिंकून प्रथम
ठाकरे बंधू या ठिकाणी झाले आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. परत एकदा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. निश्चितच कुठेतरी धावांचा वेग वाढवण्याची गरज. 6वं षटक चालू आहे. 45 धावा धावफलकावर आहेत. अर्धा संघ गारद झालेला आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. ज्या पद्धतीने घेतलेला निर्णय योग्य सत्कारने लावण्याची गरज होती ती काही करता आलेली नाही फलंदाजांना. जोरदार पद्धतीने फटका खेळलेला आहे कव्हरच्या दिशेने. कव्हर मिडॉपमधून सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अव्वल टायमिंग ऑफ द जंप अतिशय सुंदर होता. त्या ठिकाणी वेगाने ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला अडवला गेला. संजय जय हिंद क्रिकेट क्लबचे सदस्य दीपक भाऊ महाजन यांना विनंती असेल त्यांनी स्टेजकडे यायचे. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा झालेल्या आहेत. 47 विद द कंप्लीशन ऑफ 6th ओवर. 47 6 ओवर के बाद यानी कि अभी 2 ओवर का खेळ बचा है. 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. या सामन्यातला पहिल्या इनिंगमधला पहिल्या पारीतला निश्चितपणानं राजमुद्रा वॉरियर्सला या 12 चेंडूंवर धावा जमवावं लागतील. यू मिस आय हिट त्रिफळाचीत या ठिकाणी फलंदाज. अजून एक हादरा, अजून एक गडी बाद झालेला आहे. हॅलो. राजमुद्रा संघाने आपल्या संघासाठी 1 रन जोडत या ठिकाणी टोटल स्कोर 47 रन 6 विकेट. राजमुद्रा वर्सेस हरताळ हॉस्पिटल. खूप सुंदर असा शॉट या ठिकाणी. तसंच त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण. खूप सुंदर असे खेळीचं वातावरण आपण बघत असाल. गेल्या 2-3 दिवसापासून हे मैदान कसं फुल झालेल्या दिसल्यासारखं वाटतंय. मिस फिल्डिंग या ठिकाणी अंपायरच्या इशाऱ्याने 4 रनचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. खूप सुंदर असा शॉट या ठिकाणी लगावलेला आहे. या ठिकाणी अभिषेक आपल्यासाठी 1 रन जोडत या ठिकाणी टोटल स्कोर बघता 54 रन 6 विकेट. नाही झालं ते. पुढील बॅट्समॅन ललित माडी. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॉस्मर ललित माडी. नॉन स्ट्राईकला सौरभ पाटील. पुढील बॉल खुशवंत.
इस ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 7 ओव्हर 54 रन 7 विकेटच्या नुकसानावर. अतिशय सुंदर खेळी. 54 रन 8 विकेट. लास्ट ओव्हर. खूप सुंदर असा शॉट या ठिकाणी. तसंच त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण. या ठिकाणी
8 ओव्हर कंप्लीट होत 9 विकेट 54 रन. लाईनमध्ये संघांनी या ठिकाणी यायचं आहे. समोरचा संघ राजमुद्र क्रिकेट क्लबचे संघ यांनी लाईनमध्ये ग्राउंडमध्ये यायचं आहे, मैदानात या ठिकाणी यायचं आहे. यापुढील सामना मोरेश्वर हॉस्पिटल वर्सेस एव्हरग्रीन सांगवी. 10:30 हा सामना सुरू होईल. त्याचा पुढील सामना सातपुडा योद्धा वर्सेस नवनाथ ऑप्टिकल्स. बरोबर 12 वाजेला हा सामना सुरू होईल. त्यानंतर मालती हॉस्पिटल वर्सेस राजमुद्रा वॉरियर्स 1:30 PM म्हणजे 1:30 वाजता हा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याच पुढील सामना हरताडकर हॉस्पिटल वर्सेस कानुश्री सुपर किंग दुपारी 3 वाजेला हा सामना सुरू होईल. त्याचबरोबर शेवटचा या दिवसाचा शेवटचा सामना कृष्णा केला वर्सेस साईबाबा हॉस्पिटल बरोबर 4:30 वाजेला हा सामना या ठिकाणी सुरू होईल. पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात करायचा आहे. मी मोरेश्वर हॉस्पिटल वर्सेस एव्हरग्रीन सांगवीचे दोघं कॅप्टन यांना टॉस का बॉस या ठिकाणी दोघं कॅप्टननी यायचं आहे. चंदूभाऊ कोष्टी या ठिकाणी एव्हरग्रीन सांगवीचे कॅप्टन मैदानात कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे आणि टॉस पाडायचा आहे. अतिशय सुंदर सामना राजमुद्रा वर्सेस हरतडकर हॉस्पिटल. बघूयात आपण राजमुद्रा वर्सेस हरतडकर हॉस्पिटल. सांगवी कॅप्टन एव्हरग्रीन सांगवी कॅप्टन कुठे असतील मैदानात त्यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. दोघं टीमांचे मैदानात जे संघ उतरले आहेत ते दोघा टीमांचे एक एक प्लेयर या ठिकाणी पाठवायचे आहेत. सुंदर अशी बॉलिंगची सुरुवात या ठिकाणी आपण बघायला मिळते आहे. स्ट्राईकला आहे अमित आणि नॉन स्ट्राईकला आहे गोलू. बॉलिंग करतोय शरीफ रंगरेज. नावातच रंगरेज.
अशी सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी करतात आणि आपल्या संघासाठी त्यांनी एक विकेट घेत अतिशय उत्तुंग अशी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. सुंदर अशी बॉलिंग. चोपड्यातले नावाजलेले प्लेयर शरीफ रंगरेज आमचे सन्मित्र देखील आहेत. जोरदार दाद मागितली जात होती या ठिकाणी पंचांकडे आणि या ठिकाणी पहिला हादरा देखील लागलेला आहे संघाला. या पहिल्या हादऱ्यातून पहिल्या झटक्यातून सावरायचं आहे आणि धावा बनवायच्या आहेत. एक लढवय्या संघ. निश्चितपणानं धावसंख्या एवढी मोठी नाहीये, मात्र क्रिकेट एक महान अनिश्चिततेचा खेळ. 55 धावा अजूनही लागतायत जिंकायला. परत एकदा जोरदार पद्धतीने बॅट फिरवलेली होती. शरीफचा हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. कव्हर मिडॉपमधून जोराने चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने धावत जाऊन सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहाव्यास मिळालं. फेकी देखील तेवढी अव्वल राहिली आणि निश्चितच एक धाव जी आत्मविश्वासात संजीवनी टाकण्याचं काम करेल ती पहिली धाव आली जिच्या प्रतीक्षेत संघ मैदानात उतरलेला होता. एक हादरा पहिला झटका लागलेला आहे. डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू ज्याला सुरक्षितरित्या फ्रंटफुटवर येत खेळून काढला. एका षटकाची समाप्ती झाली. 6 चेंडूनंतर एक धाव फलकावर लागलेली आहे. एक गडी देखील बाद झालेला आहे. अशा पद्धतीनं अजून 42 चेंडूत 54 धावांची गरज असेल विजयासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, एक धावसंख्या धावफलकावर. हरतालकर हॉस्पिटल या संघाला अजून खूप काही आहे या सामन्यात. अजून सर्वस्व पणाला लावून एक धाव जी खूप महत्त्वपूर्ण रोल शेवटी अदा करू शकते, बजावू शकते. या संपूर्ण मालिकेत आपण बघितलं की कशा पद्धतीनं लो स्कोरिंग मॅचेस पण राहिलेले आहेत, ज्यात अतिशय चांगला रोमहर्षक सामने आपण बघितलेले आहेत. मोठी धावसंख्या देखील सहज गतीने पार केली गेलेली आहे. क्रिकेटच्या या खेळात काही वर्तवणं की काही भाकीत करणं खूप अवघड गोष्ट. चला बॉलरचं नाव सांगा बरं. नितीन. यानंतर ज्या टीमांचे सामने आहेत त्या दोघे संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. नवीन षटकाची सुरुवात सुरक्षितरित्या खेळून काढला चेंडू. नितीनची गोलंदाजी सुरू झालेली आहे. कुठेतरी चांगल्या टप्प्यावर भेदक आणि नियंत्रित मारा पहिल्या षटकात राहिला. मानसिक तणावातून बाहेर सावरायचं असेल तर धावा जमवाव्या लागतील फलंदाजांना. संतुलित गोलंदाजी रनअप होता. जोरदार फटका खेळायचा होता. फलंदाजाला बॅटच्या जवळून चेंडू यष्टी रक्षकानं फील्ड केला. क्षेत्ररक्षण झालं. यष्ट्यांच्या मागं धावा जमवायच्या आहेत. एकच धाव फलकावर 1.2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे दुसऱ्या षटकातले 2 चेंडू झालेले आहेत. पहिल्या धावेची प्रतीक्षा. या षटकात देखील धावफलकावर एकच धाव लावली आहे. एक गडी देखील बाद झालेला आहे.
बॅट चेंज केलेली आहे त्यांनी. आता बघूया पंकज जे फलंदाजी करतायत त्यांच्याच बॅटमधून एक धाव आलेली आहे. आपल्या वाटेला येणाऱ्या संकटांना अडचणींना आपल्याला कशा पद्धतीनं मात देता येते, कशा पद्धतीनं आपण त्यांचा सामना करतो यावरून आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडत असतं. बघूया सध्या संघ अडचणीत आहे. अडचणीतून कशा पद्धतीनं फलंदाज आपल्या संघाला सावरतात. यापुढील सामना एव्हरग्रीन सांगवी वर्सेस मोरेश्वर हॉस्पिटल. दोघं संघांचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. एव्हरग्रीन सांगवीचे कॅप्टन कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर इकडे मंचाकडे यायचं आहे. नितीनचा फोरचा चेंडू उचलला, फेकला मिड विकेट मधून. एक स्कायर गायगॅन्टिक अँड द बिगेस्ट सक्सेस इन दिस मॅच, इन दिस टुर्नामेंट ओव्हरऑल. ॲब्सोल्युटली अ फिनॉमिनल स्ट्रोक. अतिशय उत्कृष्ट दर्जेदार अव्वल साऊंड त्यांच्या बॅटमधून इथपर्यंत पोहोचला. स्वीटेस्ट स्पॉट ऑफ द बॅट ज्याला म्हणतात तिथं चेंडू लागला असावा. षटकार नावातच चाचू आहेत ते. निश्चितच या फटक्यानं आत्मविश्वास उंचावेल आणि उंचावलेल्या आत्मविश्वासानं सामना करतायत नितीनच्या पुढच्या चेंडूचा. स्विचिट केलाय त्याला, चेंडू गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल झाला. पॉइंट कव्हर मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. वेगवान रित्या धावा करायला सुरुवात झालेली आहे. षटकारानंतर चौकार खेचत एक चांगल्या चेंडूला 4 धावांमध्ये परिवर्तित केलं. मॉडर्न एरा, द गेम ऑफ क्रिकेट हॅज बीन टोटली चेंज नाउडेज. How can you think about such kind of a stroke? Cricket is the game of a basic technical issues has been the game of cricket, but nowadays cricket has been totally changed. परत एकदा लॉफ्ट केला, gigantic down the ground, hitting absolutely horrorously. Charan. काय फटका होता, काय उंची गाठलं त्यांनी, काय अंतर होतं. निश्चितपणाने 100 मीटरच्या जवळपासचा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहावयास मिळाला. 2 उतुंग षटकार खेचत आता परिवर्तित झालेला स्कोर कार्ड आपण बघूया. 17 धावा धावफलकावर लागल्यात. बघता बघता 17 झाल्यात. 3 मोठे फटके आलेत. 8 चेंडूंवर 17 धावा त्यांच्याच बॅटमधून आलेल्या आहेत. 5 चेंडूंवर एकच धाव होती त्यांची. क्रिकेट महान अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज अँड द सर्टनिटीज हॅज नाव शोविंग देअर ॲबिलिटीज. आलेली संधी. परत एकदा मोठा स्विचिट मारायचा होता. निश्चितपणानं बॅटचा संपर्क काही झाला नाही चेंडू सोबत. निर्धाव गेला चेंडू. षटक देखील संपलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 17. एक गडी बाद, एक गडी जे बाद झाले ते डॉक्टर साहेब यांच्या विकेट्सनंतर 17 धावा 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर. अजून 36 चेंडूंवर 38 धावांची गरज विजयासाठी.
यानंतरच्या सामन्यात मोरेश्वर हॉस्पिटलनं नाणेफेक जिंकलेली आहे. प्रत्यक्ष त्यांच्या निर्णयाचे लवकरात लवकर आपला निर्णय इथपर्यंत पोहोचवायचा आहे. चला सामना चालू करूया. यस, नो बॉल. नवीन षटकाची सुरुवात नो बॉलने झालेली आहे. आणि कालच्या वाक्याच्या उक्तीप्रमाणे उघडा डोळे, बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट होता, मात्र काही त्याचा फायदा झाला नाही. एक धाव निश्चितपणाने केली. अतिशय गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षण झालं. सुंदर फेकी देखील चांगली. एक धाव संपन्न झाली, दुसरी देखील होईल. अवांतरच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुसरी धाव झाली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या केलेल्या प्रयत्नाचा देखील कधी कधी असा मोबदला आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रयत्न केल्यावर आपल्या वाटी प्रत्येकदा यश येतच जाईल. कधी कधी अपयश देखील आपल्या वाटीला येत असतं. त्याचं हे उदाहरण या ठिकाणी म्हणूया. एक धाव अवांतरच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च झाली. 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू सुरक्षितरित्या परत एकदा फ्रंट फूट अँड बॅक फूट मधला स्ट्रोक खेळला. टेंटेटिव्ह माइंडने फलंदाजी होते, दुय्यम मनस्थितीमध्ये फलंदाजी होते. पुढे जायचं की मागे जायचं या मनस्थितीत चेंडू बॅटवर आला आणि सुरक्षितरित्या खेळावा लागला. धाव काय मिळाली नाही. 20 धावा, 1 गडी बाद. 2.2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर हरतालकर हॉस्पिटल अजूनही चांगली गोलंदाजी निश्चितपणे म्हणू शकतो. दर्जेदार खोल टप्प्यावरचा ब्लॉक होल लेंथ चेंडू होता आणि पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाजाला. निर्धाव टाकलेला हा चेंडू. 33 चेंडूंवर 35 धावांची गरज अजून विजयासाठी आहे. निशांत गोलंदाजी करतायत. काय गोलंदाजी राहिली, काय टप्पा आहे त्यांचा आतापर्यंतचा. परत एकदा चांगला लेंथ होता, तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढलेला आहे. नो मॅन्स मध्ये 3 क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो, चेंडू उचलतो, फेकी करतो यष्टीरक्षकाच्या दिशेने. 1 धाव घेण्याची संधी. 1 धावानं धावफलक आता हलायला लागलाय. 21 धावा धावफलकावर. 2.4 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा अजूनही लागतायत. 32 चेंडूंवर 9 गडी त्यांच्याकडे आहेत. निश्चितपणे आता एक चांगल्या स्थितीमध्ये संघ दिसतोय. बॅटिंग करणारा तरी परत एकदा दर्जेदार अव्वल स्टॉप होता, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी देखील 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. यालाच म्हणतात नशीब. नशिबानं साथ दिली नाही. प्रयत्न पूर्ण होता. 100 आउट ऑफ 100% एफर्ट होता. रिझल्ट मात्र विपरीत गेला. 1 धाव संपन्न झाली. माणूस यापेक्षा अधिक काय करू शकतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं आपल्या जीवनाचा भाग असतो. यश अपयश कधी कधी येत असतं. नशिबानं यश आलं तर चांगलीच गोष्ट आहे. कधी कधी अपयशाला बऱ्याचदा सामोरं जावं लागतं आणि मग त्या विजयाची चव येते. उचलला आणि फेकला त्यानं स्क्वेअर लेगवरनं. षटकार आकाशाला गवसणी दिली आणि 6 धावा प्राप्त केल्या. आणि केलेल्या चांगल्या मेहनतीचं फळ चांगलं असतं, मात्र याचा शेवट या ठिकाणी काही चांगला होऊ शकला नाही. शेवट मात्र चुकीचा झाला. यस, गोलंदाजीचा निर्णय राहिलेला आहे. मोरेश्वर हॉस्पिटल या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. यानंतरच्या सामन्यात बघूया त्यांचा निर्णय कसा सार्थकी लागतो. आपण बघितलंय की या CPL पर्व पहिल्यामध्ये मोठमोठे स्कोअर, लांबलचक धावसंख्या देखील या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. काल अतिशय अव्वल दर्जाची फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाजी, हार्ड हिटिंग फलंदाजी ज्याला म्हणूया, शुभमच्या माध्यमातून बघायला मिळाली. आणि त्यानं पहिलं अर्धशतक, खऱ्या अर्थानं दुसरं अर्धशतक होतं ते. मात्र ज्या पद्धतीनं षटकारांची आतषबाजी केली, 11 षटकार त्यानं खेचले
आणि दाखवून दिलं की उंची आणि शरीरयष्टी क्रिकेटच्या खेळात काही मायना नाही ठेवत. निश्चितपणानं तंत्रशुद्ध पद्धतीनं आपण षटकार खेचू शकतो हे त्यानं दाखवून दिलं आणि 11 षटकार खेचत आपल्या संघाला विजयाची सलामी दिली. नवीन षटकातला पहिला चेंडू अभिषेकचा खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करायचा होता. फ्रंट फूट पुढे गे नेत त्याला उजव्या हाताच्या फलंदाजानं डाव्या हाताचा फलंदाज होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चुकला फलंदाजाचा प्रयत्न. 28 धावा आहेत, एक गडी बाद झालेला आहे. वा 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 षटकार गेला तो. जवळजवळ आकाशातच चेंडू पाठवायचा होता त्यांना. गायगॅन्टिक स्कायर आणि म्हणत होता तो टाटा बाय बाय आणि गेला तो तिकडं वाकडा तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला आणि दूर दूर पट्ट्यानं मारला म्हणे षटकार, लेकिन झुकेगा नाही झाला, असा काहीतरी वाक्य होतं काल ते. तशाच पद्धतीचा षटकार आपण या ठिकाणी पाहिला. हेलो, लहू के आग को अब जलाना है मुझे, पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझ में. परत एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता, मैदानानेच जात होता चेंडू मिडऑफच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर म्हणूया. सुंदर शतरक्षण, निर्धाव, वापसी, परतावा, चांगला रिप्लाय, चांगला प्रतिहल्ला गोलंदाजाचा. परत एकदा दर्जेदार अव्वल, शब्दांची पूर्तता होणार नाही. एक्स्ट्रा कव्हर वन लॉफ्ट केला, वन बाउन्स चौकारासाठी 4 धावा. दर्शनीय तंत्रशुद्ध फलंदाजी, षटकार, यस, सिक्सर. अतिशय सुंदर खेळी या ठिकाणी आपण बघतोय. राजमुद्रा वर्सेस हरताडकर हॉस्पिटल. आता व्हाईट बॉल. आता समीकरण बदललं. मेहनत करके अगर पसीना बहाओगे, क्रिकेट में तुम सेंचुरी जरूर बनाओगे. बहुत ही बढ़िया यहाँ का प्रदर्शन. परत एकदा वाइड, अवंतर, गलत गलत तरीके से मेहनत करने के ऊपर आपको कहाँ सही रिजल्ट मिलने वाला है. ये जीवन का एकमात्र सच, कोई झुटला नहीं सकता. मेहनत करायची, तीही योग्य मार्गाने, योग्य स्थितीनं, योग्य दिशेनं चालायचं असतं. अपयश आलं तरी खचायचं नसतं, लढायचं असतं. आणि परत एकदा ड्राइव्ह, काय फटका होता. अनबिलिव्हेबल, सेन्सेशनल, मॅजिकल स्टेक ब्लाइंडर, एक्स्ट्रा कव्हर. काय कॅच होता, काय झेल. नेत्रदीपक, शब्दांची पूर्तता नाहीये, अशा पद्धतीचा झेल टिपला गेला. खूप सुंदर असं कॉमेंट्री आपण हिंदी या माध्यमातून बघतोय. काही फारसा फरक नाही पडणार आहे. उंची उंची दाखवली खेळाडूने, आपलं कॅलिबर सिद्ध केलं. काय कॅच पकडला. कॅचेस विन द मॅचेस. परत एकदा अजून एक गडी तंबूत पाठवला. दुसरा सलग झटका लागला. अनबिलिव्हेबल. क्रिकेट महान अनिश्चिततेचा खेळ. दुसरा गडी बाद झाला. यस, 24 मध्ये 13 धावा लागतायत विजयासाठी. 7 गडी
वा 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 पाठवला गेला आला बाहेर षटकार आणि 6 धावांनी विजयाचं अंतर दुपटीनं गाठलेलं आहे. विजयाच्या दिशेनं वाटचाल झालेली आहे. 7 धावा 8 धावा लागतायत विजयासाठी आता. लढतोय गोलंदाज. 1.2 षटकांच्या गोलंदाजी कुठे निर्धारवर टाकता 7 धावा खर्च करत एक गडी बाद केलेला आहे. परत एकदा चांगल्या टप्प्यावर खोल टप्प्यावर यॉर्क लेंथचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू. 1 धाव निश्चित संपन्न झालेली आहे. 1-1 धावेने विजयाच्या दिशेने 1-1 पाऊल पुढे सरसावताना. सिंगल इज द लाईफ लाईन ऑफ द गेम ऑफ क्रिकेट. क्रिकेट इट इज नॉट ओनली द गेम ओनली हिटिंग boundaries and sixes. We have to nudging, pushing, picking the singles and the rotate the strike rate because single is the soul of the game of cricket. आत्मा क्रिकेटचा आत्मा सिंगल धाव आहे. एकेरी धाव खेळला एकदम जोराने वेगाने 2 क्षेत्ररक्षकांना चिरत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. चौकार. 1 पाऊल अजून विजयाच्या दिशेने. 20 चेंडूंवर 3 धावांची गरज. 53 3 गडी बाद 53. थँक्यू तेजू भाऊ. परत एकदा जोरदार बॅट फिरवलेली होती मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क काही झालेला नाहीये. निश्चितपणानं विजयाचा सुगंध यायला लागला असावा संघाला. काय कमबॅक म्हणूया, काय फटकेबाजी राहिली. एकापेक्षा एक सरस असा षटकार नेत्रदीपक आपण या ठिकाणी बघितला. चांगल्या गोलंदाजी सोबत चांगली फलंदाजी एकूणच या ठिकाणी पाहाव्यास मिळाली. परत एकदा जोरदार फटका अतिशय उत्कृष्ट फ्लिक केला आहे. फिरवून दिला स्क्वेअरच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. 7 गडी राखून हा विजय या ठिकाणी संपादित केला. विनिंग टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. लुझिंग टीम द सिम्पॅथी. इट इज द पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम ऑफ क्रिकेट. हॅलो